जय शिवराय मित्रांनो राज्यासह देशातील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मानधन देणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। आणि याच योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत वार्षिक 6,000 रुपये मानधन दिलं जातं। अशा प्रकारे शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मानधन या दोन्ही योजनांच्या माध्यमातून दिलं जात आहे। परंतु या योजनेच्या अंतर्गत नवीन नोंदणी केलेल्या बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांची नोंदणी अद्याप देखील मंजूर करण्यात आलेली नाही। बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना यापूर्वी हप्ते येत होते, परंतु त्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत। काही शेतकऱ्यांना हप्ते येत आहेत किंवा काही शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेच्या अंतर्गत हप्ते आलेले नाहीत किंवा बऱ्याच साऱ्या जणांना याच्या अंतर्गत नवीन नोंदणी करायची। तर या नवीन नोंदणीच्या संदर्भातील काय नियम आहेत, हप्ते येत होते परंतु हप्ते येण्याचे बंद झाले, याचे काय कारण असू शकतात आणि सध्या जर हप्ते येत असतील आणि हे पुढे हप्ते येतील का किंवा न येण्याची काय कारण असू शकतात, हे देखील आज सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बरेच सारे कमेंट, बरेच सारे प्रश्न याच्या संदर्भात विचारले जात आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांना याच्या संदर्भातील माहिती नाही अशा शेतकऱ्यांना ही माहिती नक्की उपयोगी पडू शकते। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। आणि ही योजना सुरू करण्यात आलेल्या जे काही मार्गदर्शक सूचना आहेत याच्यामध्ये 2020 मध्ये बदल करण्यात आला। 2020 मध्ये याच्यामध्ये नवीन अमेंडमेंट आणण्यात आल्या आणि पूर्वी अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असलेली योजना सर्व शेतकऱ्यांसाठी करण्यात आली, ज्याच्यामध्ये फेब्रुवारी 2019 पूर्वी जे काही फेरफार झालेले आहेत असे सर्व फेरफार या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले आहेत। याच्या अंतर्गत एका कुटुंबातील एक व्यक्ती, ज्या रेशन कार्डवरती जे एक कुटुंब आहे अशा कुटुंबातील एका लाभार्थ्याला या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे। आता एक कुटुंबाची व्याख्या काय होते, पती पत्नी आणि त्याचा 18 वर्षाखालील मुलगा, अशा एका कुटुंबातील एक लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्र करून या योजनेच्या अंतर्गत वार्षिक 6,000 रुपये मानधन दिलं जात आहे। ज्या लाभार्थ्याचे 2019 फेब्रुवारी 2019 पूर्वीचे फेरफार आहेत, ज्या लाभार्थ्याचं फेब्रुवारी 2019 पूर्वी वय वर्ष 18 वर्ष पूर्ण झालेले आहे असे लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत लाभासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। माजी मंत्री असतील, लोकप्रतिनिधी असतील, याच्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील किंवा इतर काही लोकप्रतिनिधी असतील किंवा जे काही मंत्री महोदय असतील, असे जे काही लोक आहेत हे या योजनेमधून अपात्र करण्यात आलेले आहेत। अशा व्यक्तींना या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येत नाही। सरकारी कर्मचारी, याच्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून जे इतर कर्मचारी आहेत असे कर्मचारी देखील याच्यामधून वगळण्यात आलेले आहेत। पेन्शन धारक ज्याचे पेन्शन 25,000 पेक्षा जास्त आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून असे कर्मचारी देखील याच्यामधून वगळण्यात आलेले आहेत। एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने जर इन्कम टॅक्स भरलेला असेल, ते जर रेशन कार्ड एक असेल तर अशा कुटुंबातील व्यक्ती सुद्धा याच्या अंतर्गत अपात्र ग्राह्य धरल्या जातात। इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्ती याच्यामधून अपात्र ग्राह्य धरल्या जातात। अशा प्रकारे जे वेगवेगळे नियम अटी आहेत अशा अटी शर्तीच्या अधीन राहून याच्यामध्ये लाभार्थ्यांना पात्र केलं जातं। आता याच्यानंतर बरेच सारे शेतकरी नवीन नोंदणी करू इच्छितात। हो, नवीन नोंदणी करू शकता। नवीन नोंदणी करण्यासाठी फेब्रुवारी 2019 पूर्वीचा फेरफार असेल, तुम्ही जर या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून नोंदणी केलेली नसेल तर तुम्ही नोंदणी करू शकता। फेब्रुवारी 2019 नंतर जर एखादा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी मयत पावलेला असेल, अशा मृत्यू पावलेल्या लाभार्थ्याचं जर हे PM किसानचं खातं बंद झालं असेल तर त्याचे जे काही वारस म्हणून पुढे नोंद लागलेले कुटुंब असतील, त्याच्यामध्ये विभक्त कुटुंब असतील, समजा 2 भाऊ वेगवेगळे रेशन कार्ड असतील आणि दोन्ही भावाच्या नावावरती या वारसा हक्कानं फेरफारानं जर जमीन आलेले असेल तर असे फेरफार सुद्धा नवीन नोंदणी करू शकतात। त्याच्यामुळे नवीन नोंदणी बंद नाही, नवीन नोंदणी मंजूर होत नाही वगैरे नाही। जर वारसा हक्कानं मृत्यूनंतर वारसानं जे काही आलेले फेरफार आहेत हे फेरफार या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत पात्र धरले जातात। जमीन विकली असेल, जमीन खरेदी केली असेल, एकाच जमिनीचं बक्षीसपत्र केलेलं असेल किंवा अर्धी जमीन दुसऱ्याच्या नावावरती केली असेल, अर्धी जमीन या लाभार्थ्याच्या नावावर असेल, अशा फेरफाराला या योजनेच्या अंतर्गत ग्राह्य धरलं जात नाही। जोपर्यंत या योजनेचा आता हा जो टाइम पिरियड आहे हा पूर्णपणे आता 2024 मध्ये पूर्ण झालेला आहे। फेब्रुवारी 2024 पर्यंत या योजनेचा एक जो लॉक इन पिरियड होता तो पूर्ण झालेला आहे। आता याच्यामध्ये नवीन गाईडलाईन्स येतील, परंतु नवीन गाईडलाईन्स या निवडणुकीनंतर येतील, त्याच्यानंतर नवीन काय बदल केले जातील हा पुढचा विषय। परंतु सध्याच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, सध्याचे नियम आहेत त्या नियमानुसार अशा प्रकारे त्याच्यामध्ये हे। आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हप्ते येत होते, हप्ते बंद झालेले आहेत। बऱ्याच जणांचे इन्कम टॅक्सचं असेल, आता बऱ्याच साऱ्या, मी पूर्वी सुद्धा एक CSCचं उदाहरण दिलेलं होतं, बरेच सारे CSC धारक असतील, आपले सरकार सेवा केंद्रवाले असतील, त्यांचा TDS वगैरे कापला जातो, काही ठिकाणी इन्कम टॅक्स फाईल रिटर्न करतात, असे लाभार्थी सुद्धा याच्यामधून वगळले जात आहेत।
याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांची फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये नावं येतात. आता बोलीभाषेमध्ये जर शेतकऱ्यांना समजून घ्यायचं असेल तर लँड सीडिंग नो ज्यांचं दाखवलं जातं, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या शेतकऱ्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जातं. हा लाभार्थी आहे का, हा जिवंत आहे का, याच्या नावावरती सातबार आहे का, याचं आधार कार्ड आहे का, ही सर्व तपासणी त्या गावाच्या दिलेल्या अधिकाऱ्याकडे, म्हणजे तुमचं गाव जर कृषी सहाय्यकाला दिलं असेल तर कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून, तलाट्याला दिला असेल तर तलाट्याच्या माध्यमातून, ग्रामसेवकाला दिलेला असेल तर ग्रामसेवकाच्या माध्यमातून त्याची तपासणी केली जाते. ही सर्व कामं कृषी मित्रांच्या माध्यमातून पार पडली गेलेली आहेत. आणि आता सध्या जी काही ही प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे याचं फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला देखील या योजनेच्या अंतर्गत पात्र ग्राह्य धरलं जातं. आणि फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये नाव आलेलं असेल आणि त्या लाभार्थ्याचं जर फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर लँड सीडिंग त्याची न करता, त्याचे लँड सीडिंग नो करून या योजनेच्या अंतर्गत त्याला बाद करण्यात येतं. याच्यानंतर आपण पाहिलेलं की सोपी अशी प्रक्रिया देण्यात आलेली होती केवायसी. याच्यामध्ये बायोमेट्रिक केवायसी, फेस व्हेरिफिकेशन केवायसी, ओटीपीच्या माध्यमातून केवायसी. ज्या लाभार्थ्यांच्या केवायसी पूर्ण झालेल्या आहेत अशा केवायसी पूर्ण झालेल्या लाभार्थ्याला याच्या अंतर्गत हप्ते सुरळीत येतात. परंतु केवायसी न झालेला जो लाभार्थी असेल अशा लाभार्थ्याला देखील आपली केवायसी पूर्ण न झाल्या कारणामुळे या योजनेच्या अंतर्गत हप्त्यापासून वगळण्यात येतं. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आता आपण जर पाहिलं तर डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण केलं जात आहे. पूर्वी डायरेक्टली लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जात होतं. आपण गेल्या 2-3 दिवसापासून बातमी पाहत आहोत की अमरावतीमधील काही शेतकऱ्यांच्या PM किसान योजनेचे जे निधी आहे, जे काही पैसे आहेत ते डायरेक्टली जम्मू काश्मीरला गेले. याच्यामध्ये काय आहे की IFSC कोड चुकला, खाते दुसरं दिलं. पीक विमा योजनेमध्ये सुद्धा तशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पैसे लाटण्यात येत होते. परंतु याला आता कुठेतरी लॉक टाकण्यात आलेले, ज्याच्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आधार संलग्न त्या लाभार्थ्याच्या, त्या आधार कार्ड धारकाच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ते पैसे टाकले जातात. त्याच्यामुळे आता हे सगळ्या गोष्टी निदर्शनास येत आहेत. आणि याच्यामध्ये जर लाभार्थ्याच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर त्या लाभार्थ्याच्या डीबीटीच्या माध्यमातून अनुदान क्रेडिट होत नाही. याच्यामुळे बँकेला आधार कार्ड लिंक करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. अशा प्रकारे काही त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी आहेत. याच्यामुळे तुम्ही जर या बाबी पूर्ण नाही केल्या तरी सुद्धा तुमचे हप्ते येणार नाहीत. चालू हप्ते देखील बंद होऊ शकतात. त्याच्यामुळे बँकेला आधार कार्ड लिंक करणं, केवायसी पूर्ण करणं, फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये नाव आलं तर फिजिकल व्हेरिफिकेशन करणं, हे जर तुम्ही सुरळीत केलं तर तुमचे हप्ते चालू राहतील. आणि नवीन नोंदणी करत असताना 2019 नंतरचा जर तुमचा वारसाचा फेरफार असेल, तुमची भाऊभावाची जर 2 रेशन कार्ड वेगळे असतील तर तुम्ही दोघं जणही सेपरेटली फॉर्म भरू शकता. जर तुमचं रेशन कार्ड एकच असेल, कुटुंब एकत्र जर असेल तर मात्र तुम्हाला एका रेशन कार्डवरती एका लाभार्थ्याला एकच अर्ज करता येतो. आता बरेच जण काय करतात की कुटुंब विभक्त झालं, आम्ही 2 भाऊ वेगवेगळे आहेत, आमच्या दोघांच्या भावावरती 2 गटामध्ये वेगवेगळी जमीन आहे, परंतु रेशन कार्ड एकच असतं. आणि आता PM किसान योजनेमध्ये तुम्ही नवीन नोंदणी करत असताना तुम्हाला रेशन कार्डचा नंबर हा मागितला जातो. आणि रेशन कार्डला आता आधार कार्ड लिंक केलेले असल्यामुळे या सर्व प्रक्रिया आता ऑनलाईन झालेल्या असल्यामुळे त्या ठिकाणी ते कुठं ना कुठं तरी तुम्हाला पुढे तुमच्या नोंदण्या मंजूर होण्यासाठी अडकून देतं. तर अशा प्रकारच्या याच्या काही अटी शर्ती आहेत. अशा प्रकारे ही योजना राबवली जाते. अशा प्रकारे तुम्ही नवीन नोंदणी करू शकता आणि येत असलेले हप्ते सुरळीत ठेवू शकता, ज्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात होत्या. आणि एक आपल्या माध्यमातून ही माहिती घ्यावी म्हणून हा माहिती घेण्याचा केलेला प्रयत्न आहे. आता मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा आणि काही जणांना समजलं असेल, काही प्रश्न असतील, जर तुमचे प्रश्न असतील तर बिंदास कमेंटमध्ये कमेंट करा, त्याचं उत्तर देखील देण्याचा प्रयत्न करेल. आणि येणाऱ्या हप्त्याच्या संदर्भातील, येणाऱ्या काही बाबीच्या संदर्भातील, नवीन मार्गदर्शक सूचनेच्या संदर्भातील जे काही अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील ते अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.